पुणे शहरातून जानेवारी 2020 ते मे 2026 या 5.5 वर्षांच्या कालावधीत बेपत्ता झालेल्या एकूण 26,616 व्यक्तींपैकी अद्याप 3,221 जणांचा शोध लागलेला नसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीने समोर आली आहे। या बेपत्ता नागरिकांमध्ये सर्वाधिक 1,076 महिला आणि 1,996 पुरुषांचा समावेश असून त्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी आता ऑपरेशन मुस्कान ही विशेष शोध मोहीम हाती घेतली आहे। चालू वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यामुळे कराड तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या 52 लघुपाट बंधारे तलावांपैकी तब्बल 32 तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत। शिल्लक राहिलेल्या 20 तलावांमध्येही अवघा 18% पाणीसाठा शिल्लक असल्याने तालुक्यात भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले असून शेतकऱ्यांना याची मोठी झळ सोसावी लागत आहे। पवित्र अधिक मासाचे औचित्य साधून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाने भाविकांसाठी शिर्डी, पंढरपूर आणि तुळजापूरसह विविध मार्गांवर एसटी संगे तीर्थाटन ही विशेष योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 40 भाविकांच्या गटासाठी स्वतंत्र बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून नेहमीप्रमाणे महिला व ज्येष्ठांना तिकिटात 50% सवलत तर 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास दिला जात आहे। देशभरात हलाल उत्पादनांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघाने आपल्या दुग्ध उत्पादनांच्या निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय। या वादावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाची भूमिका मांडली असून त्यांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ हे गोकुळचे माजी अध्यक्ष राहिल्याने या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। विधान परिषदेच्या आचारसंहितेचा काळ सुरू असल्याने पंढरपूरच्या आगामी आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी आणि नागरी सोयीसुविधांच्या खर्चासाठी जिल्हा प्रशासन निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागणार आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पंढरपूरचा दौरा करत VIP दर्शन बंद करण्याचे निर्देश दिले असून स्वतः दर्शन रांगेत न जाता सामान्यांप्रमाणे विठ्ठलाचे दर्शन घेऊन सुरक्षा व पेट्रोल पंपांची तपासणी केली।